सो हॅलो काय तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. नवीन ब्लॉग पण चेहरे सेम, जागासुद्धा सेम. तर गाईज सॉरी, तर दादू आजचा काय प्लॅन आहे? आता पारा मंगेशी मग ओल्ड गोवा मग चर्च करू असं आहे. बघू आता अनप्लॅन ट्रिप आहे आपली. गाईज आहे बघा, स्पायडरमॅन. भाई स्कूटी चालव ना आज. तर काय आता थोडं आम्ही निघू, ड्राईव्ह करायला लागतं. बाकीचे आता रस्त्याचे क्लिप बिप आहेत ते बाईक येणार, तर बाईक तिकडे मला ब्लॉग कंटिन्यू करणार की बघ. तर गाईस त्याला आम्ही सांगू त्याच्यावर काय चाललंय फुलं तोडून एकमेकांना देतात. बरोबर मॅप रिडिंग नाही देणार. लोडिंग नाही गाईज, रिडिंग. आता आम्ही चुकीच्या रस्त्याला परत फिरलो. मला नाही वाटत आज पोहोचवा. इकडे बघा किती मस्त दिसतंय. एकदम ग्रीन ग्रीन दिसतंय सगळा. कसं चालायला होतं काहीच इथे मर्सिडीज आहे. रेंज रोवर पण आहे. इथे अजून एक घर आहे, एकदम भारी पूर्ण ग्रीन ग्रीन आहे. पूर्ण ग्रीन आहे. इथे फोटोशूट एक नंबर आहे आणि व्हिडिओ पण कोणला रील बनवायचा असेल तर एक नंबर आहे. पूर्ण भारी घर आहे. काहीच तुम्हाला माहिती आहे का, आम्ही परत गेलो पण मी क्लिप्स काढल्या नव्हत्या. मग ते वाटतं रस्ते चुकले, परत आम्ही रिटर्न फिरत चालले. म्हणून तुम्हाला सगळं सांगायला भेटलं. In 600 meters, turn right. तुम्ही बघू शकता झाडं किती भारी दिसते. इथे गार्डन पण आहे. आणि आता गोव्याला आले मी आता ते कटकर या गोव्याला आलं. आता बघतोय मी कोकोनटची ट्री आणि इथे लोक बघ किती आहे. Head west on St. John's. बघू शकता तुम्ही. मधला पान फिक्स कर रहा है इसको. ओके ना मैडम. जे काय मी पहिल्यांदा बघतो काय दादू हे. शेंडी लावलेले. शेंडी वाकडी शेंडी, तो पिक्चर वगैरे ना. हा शिरात बेचारे पुष्कर ने चालू है ना. हा हेलो माता मैडम. चश्मा डाल दो मैडम. हेलो माता. यहाँ से ऐसे आ जाओ. यहाँ साइड करो. हेलो कर लो. हेलो बात तो कर. परा रोड आयला बटे बेटी चांगली पोरी बाबा. तर गाईज आता आम्ही आलो फरार रोडला. फरार रोड तुम्हाला माहिती असेल, गोव्यातला एकदम फेमस रोड आहे आणि इथे पिक्चर शूटिंग वगैरे पण होतात. हे बघा गाईस तुम्ही नका बघू, याला बघा बिना चप्पल चालू. गाईज बिन चपली चालू मी. दादूनी काय लास्ट बाई तो उपास नाही. तर गाईज फोटोग्राफरचा काम स्टार्ट झालेला आहे. आता इथं फोटोशूट चालू आहे. थोड्या वेळात माझा फोटोशूट होणार, बाहेरचं होणार. इथं बघू शकता किती गर्दी आहे इथे. आम्हाला बरं हा एवढा स्पॉट भेटला आहे रिकामा.
तिथे पण शूट चालू आहे. तिथे सुद्धा बघ किती गर्दी आहे शूट आणि त्यावर स्कूटी बाईक कार सगळे ओ उचलून ये होईना बात. आता फोटोशूट झालेला आणि आम्ही निघालो इकडनं. तुम्ही बघू शकता इकडचं व्ह्यू. हाच तो रोड आहे तर शूट झाला होता काय. बघा चर्च आहे. चर्च आहे पण आपल्याला तिथे जायची काही गरज नाही. रात्री झाली. गाईचे बघा नुसतं फुलं तोडताना एकमेकांना देतात आणि रस्त्यानेच टाकतात कचरा करताना. आपला वडोदरा आबाचा आहे चर्च आहे. कुठला वडोदरा आबाचा. काय बोलतो. तर गाईज आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे. आनंद बार सी फूड रेस्टॉरंट. तुम्ही बघू शकता गर्दी खूप आहे इथे. कोळंबी स्पेशल थाली आलेली आहे. ते रस्सा आहे काय माहीत नाही. कोशिंबीर तर जवला सुकट करी राईस चपाती आणि कोळंबी फ्राय रवा फ्राय कोळंबी आणि आपला क्रिस्पी पण आलेला चिकन क्रिस्पी सोबत रोस्टेड पापड. मग भाविक कसं आता बाहेर लागतं का खाल्लं असते अजून. बद्दल नाही झालं गाईज. माझं हे बघा मी असं केला नाही तर मांडला सगळा. अर्धा खाली झाला. फ्लावरच्या सोफा थांबलेलं आहे इथे. दादूनी बहिणीसाठी फ्लावर घेतलेला आहे. ओ गुड इव्हनिंग गाईज. तर काय आता शॉपिंगसाठी आम्ही खालती आलेलो आहे आणि मामासुद्धा आलेले आहेत शॉपिंगसाठी. हाय मामा. तर रेडी माझ्या शॉपिंगसाठी जातो आपण. हां शॉपिंग करू आपण माझी. तर गाईज लेट्स गो. तर काय आता आम्ही शॉपिंग करायला आलो होतो पण इथं मामाची सुद्धा शॉपिंग झालेली आहे. आता मामाची काय काय शॉपिंग झाले. मामा काय काय शॉपिंग केली तुम्ही. हे आता येऊ माझी शॉपिंग कसं आहे. जगा मास्टर ब्लॅक डॉग व्हॅलेंटाईन टीचर्स तो टकीला घेतले आणि विस्की आहे रॉयल रिच उदयपूर घेतला आहे आणि ब्रँडस व्हाईटचा वॉडकॉप. वा इतका मोठा एवढी मोठी शॉपिंग. आता ही छोटी आहे तरी छोटी आहे का अजून खूप छोटीशी इथं सुरुवात आहे गाईज. आता शॉपिंगला अजून खूप शॉपिंग बाकी आहे मामाची. अजून बाकी आहे. हां चलो बाय. तर गाईज आम्हाला एवढीशी शॉपिंगवरती फक्त बॅग फ्री भेटली इथे. सगळे बॅग दिली आपल्याला. त्यांनी बॅग दिली यांनी वाईन शॉपवाल्याने. हमको भी देना सबको देना. आप लोग क्या वो उतना लेने वाला है क्या सब लोग. इधर तो 20,000 का हो गया. गुड इव्हनिंग गाईज. तर गाईज आता आम्ही तयारी करून चेंज करून फ्रेश होऊन आलेलो आहे कलिंगूट बीचवरती. टॅटू बाई टॅटू. कलिंगूट बीच त्याला आम्ही कारण की आता आम्हाला फोटोशूट करायचं आहे या सेटअपवरती. आम्ही ॲक्च्युली उद्या सकाळी येणार होतो पण सकाळी आमचं थोडे प्लॅन अलग चेंज झाले आहेत त्यामुळे मी आत्ता आलो फोटो काढायला. हे बघू शकता काहीच गर्दी इकडची. हां बहिणी काय जिद्दी बहिणीची इच्छा होती काय. तर काय तुम्ही बघितलं आमचे जे आजचे काय प्लॅन्स होते ते तुम्हाला आवडले तर नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला. आणि आत्ता कदाचित उद्याचा दिवस आमचा लास्टचा दिवस असू शकतो फिक्स नाही अजून कदाचित. लुक ॲट द व्ह्यू गाईज. लुक ॲट द व्ह्यू. हो वंडरफुल व्ह्यू गाईज. समुद्राचा वंडरफुल व्ह्यू. बाई तुला आवडते का व्ह्यू इकडे. हो गाईज मी याला बोलत होतो आपण समुद्रामध्ये अंगात हो पण ऐकलं नाही. स्किन टॅनिंग होते गाईज म्हणून मी पाण्यामध्ये नाही जात. गोला येस आय वॉन्ट गोला. चल असं गोला गाईज. लुक ॲट द व्ह्यू गाईज. व्ह्यू बघा व्ह्यू एक नंबर व्ह्यू. तेवढीच गर्दी सुद्धा इकडे
आता पेट्रोलियम चालू आहे गाईज. आता संध्याकाळ टाईम झाला ना तर लाट मोठे येतात तर तेच त्यांचं बंद करायला घेतलं आता. ती बघा गाडी फिरते, तुम्हाला अनाउन्समेंट ऐकायला येत असेल. आता आम्ही जागा चॉईस केलं गाईज फोटो काढायला. सामने से हटो आहे साहेब. तर गाईज यांचा फोटोशूट चालू आहे, व्हिडिओ शूट चालू, व्हिडिओ शूट एकदम रोमॅन्टिक. काय बोलतो? काय नाही, एकदम रोमॅन्टिक न शूट चालू. पाणी आला मी बूट घातलेत. स्टे अवे फ्रॉम मी, स्टे अवे, डोंट कम क्लोजर टू मी. कसे आहे काय वरचे ढगतं बघा तुम्ही. गाईस फोटोशूट झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय पुढे, चाललो घरी ना. ओल्ड गोवा जाणार होतो, आता ट्रॅफिक आहे त्याला 2 तास पोहोचला आम्हाला. प्लॅन चेंज केला, आता कुठे नॉर्थ गोवामध्ये कॅफे बघतो. देवराज तुला कॅफे जायचा? कुठे फेमस असेल तर जाऊ आपण. आम्ही पूर्ण साऊथ गोवा सॉरी नॉर्थ गोवा एन्जॉय केला, साऊथला गेलोच ना अजून. साऊथला इच्छा नाही जायची असं आम्हाला साऊथसाठी मेमध्ये परत येऊ आम्ही. हां नेक्स्ट ब्लॉग पण गोवाचा येईल आपला, मेमध्ये येऊ आम्ही कारने येऊ, बघू फिक्स नाही अजून, पण आलो तर साऊथ गोवा करू आधी, नॉर्थ गोवा करू. झाला नाही झाला बोलतोय ना मग त्या शुद्ध बोल ये बोल. काय असं काय करतेस तू? शब्द बोलायचे. शब्द बोलायचं फोकस इकडे. मग तुमचे वहिनी कशी दिसतो मला? वहिनी, मामी, मावशी केस का वहिनीचे, मामीचे, मावशीचे आणि काकीचे पण आवडले की सांगा मला, कमेंट करून सांगा. कमेंट करून सांगा. चला आता आम्ही भेटू कुठेतरी जाऊन. आता आम्हाला कंटाळा आला. गाईस मारामारी झालेली आहे इथे. तर गाईस आम्ही निघलेलो आहे कॅफेला जायला. ट्रॅफिक बघू शकता, ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक बंद केला गाईज. तुम्ही व्ह्यू बघू शकता समोरचा, किती गर्दी आहे. समोर तुम्ही बघितला ट्रॅफिक किती झालेलं आहे. गाडी दाखवत आहे. आम्ही कॅफेमध्ये पोहोचलेलो आहे, तुम्ही बघू शकता. तर गाईज आता आम्ही गॅरेज कॅफेला आलो आहे. म्हणजे पूर्ण थीम माझी रॉयल एनफिल्डची आहे. बघू शकता आतमधलं एम्बियन्स कसं आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता पूर्ण रॉयल एनफिल्डच्या थीमवरती बनवलेलं कॅफे आहे. ते बघा इथे इंजिन आहे आणि ते पूर्ण रॉयल एनफिल्ड उभी ठेवले. वरती सुद्धा सेक्शन आहे आणि वरती बघा ओल्ड रॉयल एनफिल्ड लटकवले. एक नंबर एम्बियन्स, एक नंबर गाईज. आमच्या बाजूला सुद्धा फॉरेनर बसलेले आहेत. बघू शकता मीटिंग चालू असलेली. जॅज नाही आम्ही नाही. तर गाईज अशा ठिकाणी व्हिडिओ कॉल चालू झालेला आहे. हॅलो गाईज. अरे बापरे लपले, गायब झाले. चिकन नाचोस आलेले. बाबा गरम आहे. आखी प्लेटच वाटतं ओव्हनमध्ये टाकलेलं. काही नुसतं व्हिडिओ कॉल बोलतात. उलटा गेला एडिटला काय नाचोस आणलेले आहेत. देवराज गावावरती ना बाईक हॉटेलांचं का लागत. तर गाईज आमचा सर्व्हिस बॉय जमत नाही अजून. तोंड बघ सिरियस एकदम, लक्ष ठेवून.
क्रीम. तर काही पिझ्झा आलेला आहे आमचा. गरम आहे. गरम आहे. अरे तुम्ही पण आहात का इथे या. पिझ्झा उचलते तुला. चस लेट्स गो. चीजी पिझ्झा गाईज. तर गाईज या तुम्हाला मी या कॅफेचा टूर देतो, छोटासा टूर. काही इथे 700 नंबर आहे बघा, क्लब 700 आहे. विषय आहे का. आणि बघा वरती कसं इंटेरियर आहे. बुक्स लावले इथे, विंटेज बुक्स. आणि त्यातून एक बुलेटचं इमेज कंप्लीट केलं. तुम्ही नीट बघाल तर समजेल तुम्हाला. ही बघा रॉयल एनफिल्ड वर हे फुटबॉल. आणि हा पोल आहे गाईज, पोल गेम. खूप छान आहे गाईज, खूप छान आहे आतमधून. गाईज आपला इकडेचा ब्लॉगसुद्धा अपलोड होतो आहे, होऊन जाईल आतापर्यंत झाला असेल तर तुम्ही नक्कीच बघा आणि लाईक करा. तर गाईज आपला सिंगर आलेला आहे गिटार घेऊन. दादू एक गाणी होऊन जाऊ दे. इथं गाईज बाईक पोल गेम खेळतो आता. बघू बाईकचा किती नेम आहे, किती ॲक्युरेसी आहे, किती त्याची शार्पनेस आहे ते आपण चेक करूया. पावर कमी पडली बाईक, पावर कमी पडली. दे माझी बारी. ए बघले माझी बारी तर. सी आता बाईक काय करतो ते. माय टर्न बाईक. ना बाईक वेट अँड वॉच. इथे बुलेटचा शोरूम आहे, बघू शकता. आणि शोरूममध्ये GT 751 आलेले आहे. गाईज हे कुठल्या गाड्यात मी पण पहिल्यांदा बघतोय. मॉडिफाईड आहे वाटतं. ही मस्त आहे. ही तिथं होती वाटतं. गाडी आवडलेली आहे. कोंबडी पळाली. गाईज मी याच्यामध्ये ब्लॉग चालू करणार आहे आता. तर गाईज आता आम्ही जर्मन कॅफेला आलेलो आहे स्वीट खाण्यासाठी. हे बघा इकडचे फेमस असतात पॅनकेक आणि चीज केक वगैरे. आम्ही अजून भरपूर काय ब्लूबेरी चीज केक ऑर्डर केलं आहे अवेलेबल नाही आहे. आणि चॉकलेट केक अवेलेबल ऑर्डर केलं आहे. याच्यामुळं मध्ये बोलतो दादू. ऐका ना, तर मस्त भेटतं. आम्हाला लेट झालं कॅफे बनवत आहे. मला आम्ही आलो इथे मॉर्निंगला ते 10-11 वाजता यायचं इथे. मला स्वीट एकदम मस्त भेटतं, एकदम भारी. आता सध्या हेच अवेलेबल होतं. सर्व क्रॉसनॉट तर वहिनी कसं टेस्ट आहे. तर गाईस आता पॅनकेकसुद्धा अवेलेबल आहे. आता मी ते ऑर्डर करू. और भाई हसता होता तुला आता. बिचारी एवढं ड्रेसिंग मारलेली, तोला कम्फर्टेबल राहायचं आहे आणि त्यांनी हे घातलं आणि कॅफेला गेलो आणि बिचारायला लाज वाटले. काय नाही चालतं, आपण उद्या परत जाऊ. तर काय इकडचं स्पेशल पॅनकेक आलेलं आहे, तुम्ही बघू शकता कशा प्रकारचे आहे ते. गोल गोल नाही ते काय ते रोल करून दिलं आहे आम्हाला हॉटेल पॅनकेक. कसं लागतं चालू खाऊ. एवढा वेळ ठीक आहे. ठीक आहे.
रोल दिलं पण वेगळं लागते. प्रॉपर रोल तो झाला नाही, शिजला नाही. The next day. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर गाईज आता शेवटचा दिवस आहे. तुम्हाला काय बोललो असतो मी, कदाचित होऊ शकतो आणि आज आहे. आता मी जाणार स्कूटी तिथे रिटर्न करायला थोडा वेळात. चेकआउटचा पण वेळ झालेला आहे, बॅग पॅक झालेली आहे, बघू शकतो तुम्ही. आणि बाईक पण रेडी होतं अजून. होय पटकन येस येऊ सगळं फासर आहे गाईज, याचाच आहे. तर गाईज आता फटाफट आम्ही रेडी होतो, त्या रेडी होऊन तुम्हाला भेटतो. तर गाईज आताच आम्ही रेंटल स्कूटी वगैरे ठेवून आलो आणि आता दादू तोपर्यंत रेस्टॉरंटमध्ये वेट करत होता आमचा. कोणता आहे दादू रेस्टॉरंट? हिरा. गाईज हिरा क्लासिक रेस्टॉरंट आहे आणि बघू शकता आम्ही सर्वजण बसलेलो आहे. आता मोहितो ऑर्डर केलं सर्वांसाठी एकदम चिल ड्रिंक. मग त्यानंतर अजून आम्ही ऑर्डर केलं तर थोडा वेळ वेट करा, ऑर्डर आहे की तुम्हाला भेटतो. तर काय आता रिव्ह्यू घ्यायला घेतलाय. मोदीच्या मुळे इथे गॅस नसल्यामुळे आम्हाला. तर काहीच आम्ही बसलो आहे आता रिक्षामध्ये. बस स्टँडवर चाललो आहे आता आम्ही. बघू शकता आठवण कधीपासून फर्स्टची वाट बघतोय आम्ही, पण फर्स्ट काय अजून आलीच नाही आमची. बघा मामाचा हां मी बोललो मी वाट बघतोय, बस आली असं नाही बोललं. बघ काय सर्वजण वाट बघताय कधीपासून. थकली वाट बघून, मग बाई थकलाच बोलतो वाट बघून. चारच्या टाईम काहीच बॅग बघा आमचं तर फ्रूट्स पण घेऊन आलं दादू. रोज एक फर्स्ट टाईम बोलतो आली आपली आपली नाही काहीच ती. आता त्याचा फोन आला तर थोडा वेळ येतो. तर काहीच म्हणतात फर्स्ट चाललं बोलतो. तर काहीच बस आलेले आहे आमची, तुम्ही बघू शकता. येल्लो नक्की येल्लो. काहीच वेट केल्यानंतर एवढा वेट केल्यानंतर फायनल बस आलेली आहे. काहीच इतका कंटाळा बहुत झाला होता आम्हाला, काय सांगू. फायनली आले. आता सामान ठेवू आम्ही, तर तुम्हाला दाखवतो आता सीट कसं बस कसं. साई पूजा वरती चढतोय आता. चढ रे पटकन. काय झालं दादू? बस बघू शकता आतमधला कशी आहे. कुठं आहे सीट आपला? आता आम्ही हा आहोत कणकवली बस स्टॉप आणि आम्ही गोवा बाउंड्री पार केलेली आहे. म्हणजे तुम्ही समजून गेले असेल मी एवढं खुश काय क्रॉस केलेली आहे. समजले, आपली शॉपिंग आलेली आहे ना. खाऊ पास झाला आपला. तर काहीच आता आम्ही इथे आलतो फ्रेश व्हायला. काहीच आम्ही बसलेलो आहे आता बसमध्ये खाऊ खायला. लाईट घे ना, तुझं फोन ब्लर दिसतं ना. अरे काय नाही असं. गाईज आम्हाला बघा सीट कसं आले, बाहेरचं काहीच दिसत नाही ते. काय असं थंड फोड ना, थंड बॅगेत आहे. हा घे फोड. तर गाईज बस थांबलेली आहे. आम्ही जेवायला आलो इथे. तुम्ही बघू शकता गर्दी किती येते. बरोबर नाही जागा वाटत मला, पण बघू आता. बरोबर आहे. तिथं स्वामी समोरचा फोटो आहे बघ, म्हणजे इथं सर्व सुख चांगलं भेटेल. तर काहीच आता आम्ही ऑर्डर करू. ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला भेटतो काय पुढे काय अपडेट सांगतो. आता मग बघा आता वाजता आहे 10:45. बघू आता पुढे काय होतं. गाईज आमचं जेवण आलेलं आहे. अंडे झाले बाबा, आणि हे दोघं व्हेज आहेत, आम्ही दोघं नॉनव्हेज आहे. गाईज दादूला पण नॉनव्हेज खायचं आहे, पण तो वहिनीच्या मध्ये व्हेज खातो.
साहब और क्या बनता है आपको साहब मॉर्निंग गाईज. तर गाईज फायनल आहे पोचलेलो आहे. टाईम बघ किती झाला आहे. टाईम बघ 36. बसमधनं उतरलेलो आहे आता आम्ही. दिसत आहे का माहिती नाही, मी फ्लॅशने चालू केली. आता इथनं बॅग काढू आणि उबर करून घेतलं. ओलावाला आले का तर गाईज उबरवाला आलेला आहे आम्हाला घ्यायला. पण आता आम्ही चाललोय घरी. सगळे थकलेले आहेत. मी थकलो. आता कॅमेरा चालू केल्यावर आपण पोचलेलो ना इथे झोपलेला तो बेडवर. आम्ही उठवलेलं तरी परत झोपलेला. बेड झोपायला होता ना पैसा वाचून. बघितलं काय होता नंतर भेटू. त्याजवळ कसं झोपलंय. येतं का टॉयलेट करायला. तर गाईज आम्ही घरी पोहोचलेलो. पेमेंट केलं की नाही. फायनली गाईज घरी पोहोचतोय. दाखवलं घरात. फायनली गाईज किती वाजले. 6 वाजले गाईज. गाईज आजच्यासाठी एवढंच होता. म्हणजे संपला सगळा. आवाज पण गेला माझा. विक्स की गोली तर गाईज बॅग बघा पल्ला घेत नाही कोणी खाल देत नाही. तर गाईज आजच्यासाठी एवढंच. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि घंटी वाजवायला नका विसरू. बाय बाय. बाय बाय.